जय श्रीराम. प्रीपेड मीटर बसवायचे नाही. मी नागार्जुन कंपनीला पण सांगितलंय, तुम्हाला जे पैसे येत आहेत असं तुम्हाला वाटतंय त्याच्यावरती खूप लवकर हॉल्टचे आदेश येणार आहेत, होल्ड होणार आहेत ते पैसे. राज्य सरकारकडे थकीत रक्कम किती आहे या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने माहिती मागणी केलेली आहे. आणि ज्यावेळेला थकीत देणी ही देणी इतकी असतील जितके राज्य सरकार भरू नाही शकत, त्यावेळेला नवीन देणी राज्य सरकार देऊ नाही शकणार, कर्ज घेऊन पण नाही. म्हणून नागार्जुन कंपनीने जर हे मीटर बसवले तर नागार्जुन कंपनी अडचणीत येईल. आता नागार्जुन कंपनीला हे समजायचं नाहीये, कारण का नागार्जुन कंपनीचे मालक जे आहेत ते मोठ्या लोकांमध्ये बसतात उठतात, अरे हम लोग कर लेंगे, हम लोग बराबर कर लेंगे. क्या कर लेंगे? अभी चंद्रचूड़ सुप्रीम कोर्ट का सीजेआई नहीं है, ठीक है? अभी सीजेआई बदल के घुस जाएगा वो तुम लोगों के अंदर, घुस चुका है. उसने ऑलरेडी बोल दिया है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र को, भैया पहला कितना देना है वो बताओ. गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का फाइनेंस डिपार्टमेंट काम को लग गया, सारे डिपार्टमेंट को बोल दिया उन लोगों ने कि कितना पहला देना है निकालो. जो पहला देना है वो देने के बाद सरकार पैसा दे सकती है. ये प्रीपेड जो मीटर बिठा रहे हो, तुमको लगता है कर्जा तो मिल चुका है तो उसके ऊपर अपना काम हो जाएगा. अरे बॉस, उसके ऊपर 15 या 20 दिन के अंदर होल्ड लग जाएगा, सीरियसली ले लो. आणि जे लोकांना अभी तुमको नहीं समझना नागार्जुन वालों, तुम लोग ज्यादा हुशार हो तो ठीक है, कोई बात नाही, ठीक आहे. पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगतो की सर्वसामान्य लोकांना सांगतो, याचे मीटर यायचे नाहीत. वाटतील तितकं बिल येऊ द्या आणि दारात येऊन बसन आणि म्हणाल आता लाईट कट करतो, बिल भर. पण डोकं लावत बसशान का ते सोबत? आज कट केले ते पुरते अकाउंट किती बिल नाही होणार, पण उद्या बिल आल्याच्या नंतर जर कट झालं मग कसं करत्या? त्यामुळे ते मीटर बसायचं नाही. मीटर आज काढून फेकून द्या आणि कोणीही मीटर लावू नका, लफडी पांगून जातील सगळी. करायचंच नाही ते. जी गोष्ट आपल्याला नकोय बळजबरीने घ्यायची नाही. ते म्हणून लाईट कट करून टाकेन. कसा कारण मी बी पाहतो, कसा कारण लाईट कट. याचं एक व्यवस्थापन आहे, असं काही बी नाही होत. बी जबाबदार आहे ना, मी घेतो ना जबाबदारी. भगवान श्रीरामाच्या भरोश्यावर मी जबाबदारी घेतो ना, कायला घाबरता तुम्ही? ठीक आहे. ज्यांच्या घरी बळजबरीने मीटर लावले असतील जागेवर काढून फेकून द्या आणि नवीन मीटर लावून घेऊ नका. डोक्यावर येऊन बसतील उद्या. उद्या अंधारात राहण्यापेक्षा आज अंधारात राहणं पुढतं काही नाही बिघडत. जय श्रीराम.